सोलापूर शहरामध्ये अनेक ठिकाणी जो B2 जमिनीचा वाद होता, अनेक वर्षापासून 100 ते 125 वर्षापासून अनेक चाळीची जी जमीन आहे सोलापूरची डेव्हलपमेंट या ठिकाणी रखडलेली होती. त्याला वाचा फोडण्यासाठी आमदार देवेंद्रदादा कोटे यांनीच्या पुढाकाराने महाराष्ट्र शासन, मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, महसूल मंत्री चंद्रकांतजी बावनकुळे साहेब, तसेच पालकमंत्री जयकुमारजी गोरे साहेब यांच्या माध्यमातून या ठिकाणी B2च्या जमिनीचा जो प्रश्न आहे या वारंवार या ठिकाणी मीटिंग घेऊन मांडल्यामुळं आज B2च्या जमिनीचा प्रश्न जो 100 वर्षापासून होता तो आज या ठिकाणी सुटला आहे असं या ठिकाणी सांगायचं आहे. कारण का आपल्याला माहिती आहे अनेक जमिनी या ठिकाणी अनेक लोकांच्या नावावर या ठिकाणी नव्हत्या. त्या ठिकाणी कुठले खरेदी व्यवहार होत नव्हते, कुठले डेव्हलपमेंट होत नव्हती. तर आता हा प्रश्न सुटल्यामुळं अनेक सोलापूर जे जुनं सोलापूर आहे या जुने सोलापूरचं ज्या ठिकाणी 100 वर्षापासून चाळी या ठिकाणी आहेत त्या ठिकाणी पाऊस जर आला तर लोक जीव मुठीत धरून या ठिकाणी बसायचे. तर आता B2 उठल्यामुळं आपल्याला काडीमोळ किंमत, कारण का रेडी रेकनर 1980चा रेडी रेकनर आपल्याला या ठिकाणी भरून आपल्याला B2 रद्द होऊन सत्ता प्रकार 1 मध्ये आपण जाणार आहोत. त्या ठिकाणी 2.5% किंवा 5% आपल्याला या ठिकाणी भरायचं आहे. आणि या ठिकाणी मला वाटते जुनं सोलापूर जे आहे, आपले जे मिल कामगारांचे घरं आहेत, अनेक या ठिकाणी जवळपास 40 ते 50 हजार लोकांना हा डायरेक्ट थेट लाभ या ठिकाणी होणार आहे. आदरणीय आमदार देवेंद्रदादा कोटे यांचा विशेष आभार मानतो. अतिशय कामगारां लोकांमध्ये दिवाळी साजरी होत आहे, अशा पद्धतीचं माहोल सोलापूर शहरामध्ये आता सध्याचा आहे. कारण का अनेक लोक आले, अनेक लोक गेले, कोणी हा विषय सोडू शकला नाही. फक्त सातत्य, जिद्द, चिकाटी ह्याच्या जोरावर आमदार देवेंद्रदादा कोटे हे सतत मीटिंगवर मीटिंग त्या ठिकाणी लावल्यामुळं हा विषय मार्गी लागला असं मला सांगायचं आहे आणि त्यांचं विशेष अभिनंदन मला करायचं. आपला जन्म त्या ठिकाणीच झालेला आहे, आमदारांचा पण जन्म त्या ठिकाणी झाला, तुम्हाला कसं वाटतं? अतिशय ही चांगला निर्णय झालेला आहे. आदरणीय स्वर्गीय विष्णुपंत तात्यासाहेब कोटे यांनी अनेक लोकांचं घरं त्यांच्या नावावर त्या काळी करून दिलं होतं. त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून आमदार देवेंद्रदादा कोटे साहेब हे जे जनतेच्या तळागाळामध्ये जनतेचे खरे प्रश्न काय आहेत ह्या लोकांमध्ये उतरून लोकांचे प्रश्न विधानभवनमध्ये मांडून तो सतत पाठपुरावा करून हा विषय मार्गी लावल्याबद्दल मनापासून अभिनंदन आणि धन्यवाद मला असं करायचं आहे.